नमस्कार। मान कन्हैया ट्रस्ट आयोजित दुसरे बालपण भारत देशातील अशा प्रकारची असणारी एकमेव स्पर्धा दुसरे बालपण आणि या स्पर्धेचं दुसरं वर्ष आणि या वर्षीची थीम आहे भारतीय सण आणि उत्सव। याच्या उद्घाटन सोहळ्याच्या मंगल प्रसंगी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। मी खास अभिनंदन करते, स्वागत करत आहे आदरणीय श्री चंद्रकांतजी पालवे सर, जे कविवर्य आहेत, साहित्य क्षेत्रातलं मोठं नाव आहे। त्यांच्या शुभ हस्ते आज आपण या स्पर्धेचं उद्घाटन करत आहोत। मी स्पेशल स्वागत करत आहे आपले सर्व परीक्षक, आदरणीय सुरेखा डावरे मॅडम, आदरणीय देवी प्रसाद सोहनी सर, आदरणीय अभिजित आपस्तंभ सर आणि संपूर्ण संयोजन समितीचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते। या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सर्व कलाकारांचे सर्व मित्रमंडळी, नातेवाईक यांचंही मी हृदयपूर्वक स्वागत करते, अभिनंदन करते। आपल्या देशाचं संरक्षण करणारे आदरणीय वंदनीय सर्व शहीद वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि सर्व लेखक, कलाकार, दिग्दर्शक जे आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांच्यासाठी आदरांजली इथे आपण वाहत आहोत। सर्वांनी स्तब्ध उभं राहायचं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुसरं बालपण, पहिलं बालपण जेव्हा आपण जगलो त्या पहिल्या बालपणाच्या काही आठवणी आपल्या मनामध्ये असतातच, परंतु सगळ्या नाही। त्यानंतर आपण वाढतो, वयवर्ष, आपण सिनियर व्हायला लागतो, लग्न होतं, व्यवसाय करायला लागतो, जॉब करायला लागतो, त्यानंतर आपला सुद्धा संसार असतो आणि या सगळ्या गडबडीमध्ये आपल्यामध्ये जे काही उपजत कला आणि गुण आहेत याला आपण वेळ देऊ शकत नाही, याला आपण न्याय देऊ शकत नाही। परंतु आता या रिटायर झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला वेळ असतो आणि ती आपली आवड जपण्यासाठी, आपल्या कलेचं संवर्धन करण्यासाठी आणि परत एकदा या कलेशी आपलं नातं जोडण्यासाठी ही एक सुवर्ण संधी मान कन्हैया ट्रस्टने उपलब्ध करून दिलेली आहे। याच्यामध्ये वयवर्ष 51च्या पुढील सर्व स्त्री पुरुष यात सहभागी होऊ शकतात। दरवर्षी आपण एक थीम देतो। मागच्या वर्षीची थीम होती मनशांतीचा मार्ग, कुटुंब शांततेतून जातो। म्हणजे जेव्हा कुटुंबामध्ये एकता असते, अखंडता असते, मधुरता असते, प्रेम असतो, जिव्हाळा असतो, ते कुटुंब जर आपण एकता, अखंडता, प्रेम यांनी भरलेलं असेल तर मनाला आपोआपच शांती मिळते। तो विषय मागच्या वर्षीचा होता आणि यंदाच्या वर्षीचा विषय आपण भारतीय सण आणि उत्सवाचा ठेवलेला आहे। आपल्या सगळ्या जगामध्ये सर्वात उच्च संस्कृती कुठली असेल तर ती आपली भारतीय संस्कृती आहे। याच्यामध्ये अनेक सण आहेत, अनेक उत्सव आहेत। अगदी संक्रांतीचा तिळगुळ असो, दिवाळीचा आकाशकंदील असो, पणती असो, दिवाळीचा फराळाची रेलचेल असो, नवीन नवीन कपडे असो, दिवाळीला एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा असो, किंवा पतंग उडवायची ज्यांची संक्रांत असो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। नवरात्रीचा उत्सव आहे, नारी शक्तीचं जागरण आहे, आदिशक्तीचं जागरण आहे, हे आणि अनेक सण आणि उत्सव आहेत। होळी आहे, किती म्हणून सांगावं, गणपती उत्सव आहे आणि हे सगळे उत्सव आपल्याला एक उत्साह देतात, एक आनंद देतात, आपल्यामध्ये एक एकता निर्माण करतात, आपल्यामध्ये सामाजिक एकोपा निर्माण करतात, देशभक्तीची भावना दृढ करतात आणि अशा या सण आणि उत्सवाचं जागरण आज होण्याची गरज आहे।
आज जर आपण पाहिलं की परदेशामध्ये जे भारतीय राहतात ते आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारे सण आणि उत्सव साजरा करताना दिसत आहेत, परंतु आपण भारतीय मात्र थोडेसे निरुत्साही झालेलो आहोत. त्याच्यामध्ये परत एकदा चैतन्य यावं, त्याच्यामध्ये परत एकदा उभारी यावी आणि परत एकदा आपण सण उत्सवाचा त्यातला आध्यात्मिक अर्थ आहे, सांस्कृतिक अर्थ आहे, त्यातला सामाजिक अर्थ आहे हे समजून उमजून परत एकदा ते सण उत्सव आपण साजरे करावेत. आणि या निमित्ताने म्हणून आपण ही थीम दिलेली आहे, भारतीय सण आणि उत्सव. आणि या अनुसरून आज मला सांगायला आनंद होतोय की अनेक प्रकारच्या सुंदर सुंदर अशा नाटिका इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. संगीत नाटिका आहेत, नृत्य नाटिका आहे, मंगळागौर सारखे कार्यक्रम आहेत आणि या सगळ्यांचा एक आनंद आपल्याला घेता येणार आहे. ही एक सांस्कृतिक मेजवानी आपल्याला म्हणता येईल, एक मनाला उभारी देण्याचं आणि आनंदाचा गुणाकार करण्याचं आणि उत्साहाची बेरीज करण्याचा असा हा सोहळा आहे. आणि ही स्पर्धा म्हणजे नुसती नावासाठी स्पर्धा आहे, परंतु हा कला आनंद उत्सवच आहे. आणि ह्या उत्सवामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात, आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आणि प्रास्ताविकाचं काम मी इथे थांबवते आणि विनंती करते डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांना की त्यांनी स्वागत करावं. नमस्कार. आज विशेष करून या रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती सभागृहामध्ये आपल्या दुसरे बालपण या स्पर्धेचं खरं दुसरे बालपण आहे आजचं जे आहे, कारण ही आता सुरू झाली आणि हे दुसरे बालपण आहे. या दुसरे बालपणामध्ये आपण सर्वांचं स्वागत करताना मला विशेष आनंद होत आहे. आज तुम्ही पाहिलं असेल की ह्या आनंदोत्सवासाठी बघा म्हणजे निसर्गालाही इतकं प्रेम आलेलं आहे की मागच्या 8-10 दिवसापासून सतत पाऊस चालू आहे. आणि बालपणात सगळ्यात आवडतं काय माणसाला तर पाऊस आला की आपण लगेच घराबाहेर पडतो आणि त्या पावसात भिजतो, उड्या मारतो. आणि आपण बघितलं की मागच्या 10-12 दिवसापासून याच आनंदोत्सवाच्या आपण म्हणतो ना की स्वागतासाठी निसर्गसुद्धा आलेला आहे. आणि आज विशेष करून आज आपण या कार्यक्रमाचं जे आहे ते उद्घाटन ज्यांच्या हस्ते करतो असे ज्येष्ठ कविवर्य चंद्रकांतजी पालवे हे आपल्या नगर जिल्ह्याचेच नाही तर आपल्या महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यांचं मनापासून आणि त्यांनी म्हणजे आम्हा सर्वांना खूप मार्गदर्शन तर केलं पण याच्यात सहभागीसुद्धा झाले. हा एक वेगळा आनंद असतो की आपण मार्गदर्शन करताना सहभागी होणे आणि सहभागी होता होता त्याच्यातला जो त्यांच्यातले बरेचसे म्हणजे गुण म्हणा किंवा बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सगळ्यांना शिकायला मिळाल्या. परीक्षक जे आहेत आपले श्री माननीय सुरेखाताई डावरे त्यांना विशेष करून तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. त्या अतिशय ज्येष्ठ असून त्यांचा उत्साह प्रचंड आहे. आणि त्याचप्रमाणे श्री देवी प्रसादजी सोनी साहेब, श्री अभिजितजी अपस्तंभ साहेब हे सगळे जे आहेत ह्या सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. आज या संयोजन समितीतर्फे विशेष करून आम्ही सदाशिव मोहिते, जयंत तेंडुलकरजी, त्याचप्रमाणे श्री कटके कुटुंबीयजी आणि सर्व जे आहेत आम्ही नंदकुमारजी देशपांडे साहेब हे सर्वजण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नटराज पूजन चालू आहे. प्रत्येकाने हात जोडा. आंगिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयम्
चन्द्रतारादि तं नुमः सात्विकं शिवं तं नुमः सात्विकं शिवं तं नुमः सात्विकं शिवं. चंद्रकांतजी पालवे सरांचा सत्कार करून आपण त्यांचे आभार मानतोय. सण उत्सव परंपरा जपणं हे तर सुरेखच, पण त्या मनामनात जागविणाऱ्या आपल्यासारख्या ज्येष्ठातील श्रेष्ठांसाठी एकदा सर्वांकडून जोरदार टाळ्या व्हायला हव्या. नमस्कार. दुसरे बालपण ह्या नृत्य नाटिका, अजून संगीत नाटिका आणि नाटिका यांच्या आज संपूर्ण या कार्यक्रमासाठी आपण एकत्र जमलो आहे. माझ्या माहितीप्रमाणे जगातला हा पहिला प्रयोग असावा, त्याचंही दुसरं वर्ष आहे. त्यासाठी प्रथमतः मी डॉक्टर सुधा कांक्रिया आणि डॉक्टर प्रकाश कांक्रिया सह त्यांचा सर्व ग्रुप यांचं अभिनंदन करतो. आज या ठिकाणी मला उद्घाटक म्हणून मान्यता देताना मॅडम मला फार वेगळं वाटतं आहे, कारण नाटकाशी माझा संबंध फार क्वचित आलेला आहे. अगदी बलभीम पठारे इथे आहेत. माझं एकुलतं एक पहिलं आणि शेवटचं नाटक त्यांनी कॉलेजच्या काळात केलं होतं आणि ते पाहायला नगर कॉलेजची आम्ही सगळी प्राध्यापक मंडळी माझ्याबरोबर होती. तर बलभीम पठारेंनी केलेलं मॅडिझम हे नाटक मी विसरूनही गेलो, पण त्यांनी मला आता आठवण दिली. दुसरी गोष्ट आपल्या दुसऱ्या बालपणची. या ठिकाणी जी परीक्षक आहेत ही सर्व बुद्धी आणि त्यांच्या याच्यामध्ये खूप मोठी माणसं आहेत. विशेषतः मॅडमचा माझा फार जुना परिचय आहे इगमरमपासून, आणि त्यातल्यात डॉक्टर सुधा कांक्रिया यांचा मी सगळ्यात थोरला भाऊ आहे. त्यामुळे त्यांनी मला उद्घाटक केलं असावं, तसं माझं वेगळं काही नाही. परंतु मला एक गोष्ट सांगायची कवी म्हणून. एका नवीन एक मागच्या शतकातल्या एका चांगल्या कवीचं एक वाक्य आहे की आपण 50शीत जातो म्हणजे काय करतो की आपलं लहानपण पुन्हा जगण्याचा प्रयत्न करतो, असं एक त्याच्यामध्ये फॉर्म आहे. आज या ठिकाणी जेवढी माणसं आली आहेत किंवा जेवढे कलावंत आलेत त्यांनी हा नगर शहराला नव्हे, हा संपूर्ण आपल्या महाराष्ट्राला एक संदेश दिला आहे की 50शी नंतरसुद्धा जगता येतं. असं कवींविषयी पण असं बोललं जायचं की आणि आनंदानं जगता येतं. आपले सण हे याच्यामध्ये गंमत अशी की ज्यांनी या विषयाची निवड केली ती पण मोठी ग्रेट आहे की सण उत्सव, आपण सर्व परंपरावादी आहोत आणि परंपरेने चालत आलेल्या सणांचं महत्त्व ते अगदी अधोरेखित करताना या पद्धतीनं, आणि या सर्व आमच्या भगिनी अगदी नटून थटून आल्यामुळं ते मला खूपच छान वाटतं आणि खूपच आपण हे सर्वजण आलात. एक कवीची कविता आहे, ती 2 ओळीचं सांगतो मी की प्रौढत्वी निज शैशवास जपणे हा कवीचा बाणा असे. आता कवी सोडून आता मी म्हणतो की कलावंताचा बाणा असे. आपल्या प्रौढपणातसुद्धा आपण आपले काव्य जगण्याचं काम करताय. विशेषतः डॉक्टर साहेब आणि मॅडम यांचं मी विशेष कौतुक आणि त्यांचा आभारही मी यासाठी मानतो की त्यांच्या मनात एखादी कल्पना आली की ते त्या करतात. डॉक्टर प्रकाश कांक्रिया तर 3-4 दिवस ICUमध्ये ॲडमिट होते, तरी पण आज ते माझ्यासमोर उभे आहेत. हे फार मोठी गोष्ट आहे. आणि आपल्या परीक्षकांची मी नावं ऐकून आहेत, सगळ्यांची आपली ओळख पण आहेत, परंतु वयामुळे आता नाटकं पाहणं कमी होतं, चांगल्या नाटकाचं स्क्रिप्ट मिळत नाही असं मी ऐकतो आहे. एकेकाळी विजय तेंडुलकरांबरोबर मी मुंबईत नाटक पाहिलं आहे, मी आंबोरेने, परंतु ते काय तो संपलं. आज आपण सर्वांनी ह्या दुसरे बालपण हे अगदी आनंदानं एन्जॉय करावं असं मला वाटतं. एवढी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.
दुसऱ्या बालपणामध्ये सर्व स्पर्धकांचे हार्दिक स्वागत. सर्व टीमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. गोपिनो बाई गोपिनो अर्ध्या रात्री गोपिनो गोपिनो बाई गोपिनो अर्ध्या रात्री गोपिनो. आता उखाणे घेऊया. एक छानच घ्या ग. माझ्यापासूनच सुरुवात आहे का? बरोबरा घेते. चंदनाचा पाट चांदीचे ताट, चंदनाचा पाट चांदीचे ताट, हळदी कुंकाचा हा सगळा थाट, आणि विठ्ठलरावांचे नाव घेते, सोडा माझी वाट. अगं बाई ग. आता त्रिवेणी तू घे ग. वास येतो का? अगं बाई जान्हवी घे. द्राक्षाच्या वेळीला त्रिकोणी पान, द्राक्षाच्या वेळीला त्रिकोणी पान, गोविंदरावांचं नाव घेते, तुमचा सर्वांचा राखून घातलाय
ए मी उगाच बोलत बसलो हा. चल पंथी लाव, एक तू लाव एक मी लावेल. ए फोन वाजतोय. थांब 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 थांब. फॅन द्या मी लावते. थांब मी लावतो. तुला जमणार आहे का ते? हा फोन वाजते हो. हा बाजू मला तर असं वाटतं ना व्हिडिओ कॉल असेल. थांब थांब थांब. हा ती जर आता पण ती आता हा अरे थांब 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 थांब. हॅलो. किती वेळ लावला आजोबा फोन उचलायला? अरे अरे पिल्लू विसरलो. हे बघ बघ. ए पिल्लू. हे बघ मी पंती लावली आजी. वा 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 वा. अरे आम्ही पण दिवे लावले. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. अगं तो फुल बघ फुल झडील पण लावली. हो ना. किती सुंदर फ्रॉक बाजूला तिचा. हो ना. ए अगं अगं हळू. हॅलो बाबा, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी आई. हॅपी दिवाळी. आम्ही मजेत. छान छान. हे बघ हे बघ हे बघ आम्ही पण पंत्या लावल्या. हॅपी दिवाळी आजी. हॅपी दिवाळी बेटा. अगं अगं हळू हळू. किती छान दिसते ना होती. सुनबाई नाही दिसत. हो आहे आहे. हो हो. ए आम्ही हाय. ए हे बघ आम्ही पण लावली आहे पण ती. मला एक सांगा. ती सुंदर मावशी आली होती. तिने मला सांगितलं की बुवांना घ्यायला इमान आलं म्हणून. मला एक सांगा, कुणी म्हणलं इमानात बसून गेले, कुणी म्हणलं पाण्यावर चालत गेले, कुणी म्हणलं हवेत तरंगत गेले. आता मला सांगा, परत कशा आले तुम्ही तिकडून? कशा आले हो परत? तुला न्याय आलो. मला न्यायला आले. कारण आपलं इथलं कार्य आता खरंच संपलंय. आणि हे बघ, तुझ्यासारखी धरणी होती माता म्हणून मान टेकवायला मिळालं. ते पोराबाळांसाठी भाकरी थापलेत ना, ते खा. अडकू नको आता, अडकू नको संसारात. अगं चल बरोबर. मला एक सांगा, त्या चंद्रभागेच्या किनाऱ्यावर तुमचं कीर्तन चाललं होतं, तेव्हा 4 लोक पळत पळत आले आणि मला म्हणले, अगं आवले तू का आबाळात गेला? म्हणजे तू का आबाळा एवढा झाला? आबाळा एवढे झाले पावले का तुम्ही त्याच्यात? अगं आवले, अगं तुझ्यासारखी धरणीसारखी मान टेकवायला होती म्हणूनच हा तुका आभाळा एवढा झाला, हा तुका आभाळा एवढा झाला. चल आता बरोबर चल. हे टाळ तर तुमचे श्वास आहेत ना, तुम्ही हे घरी बैठकीवर ठेवून कशा गेले होते? चल आता चल. जरा हे टाळ असे गळ्यात.
समोर काय काय करता. मी ठरवलंय या वर्षी मी येणार नाही. ओ बाप्पा, असं करू नका. ओ अशानं पृथ्वीवरती मोठा हाहाकार होईल. अहो आमची भक्ती, आमची श्रद्धा, आमची मेहनत, अहो आमची तयारी सगळी वाया जाईल. अशी काय तयारी केली आहे तुम्ही? हो, आपल्या लाखो मूर्त्या तयार करून झाल्या. बरं का बाप्पा, वेगवेगळ्या मार्गाने भरपूर वर्गणी जमा केली. अगदी साम दाम दंड हे नीती वापरून बक्कळ पैसा जमा केलाय. बरं का बाप्पा, मंडप डेकोरेशन पासून हॉटेलवाले, मिठाईवाले, ढोलकीवाले सगळ्यांना आगाऊन रकमा देऊन झाल्या. आणि तेव्हा 1894 पासूनच ऍग्रीमेंट आहे आपलं. लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक केल्यापासून दरवर्षी 11 दिवस तुम्ही यायचंच असं ठरलंय. आणि गेल्याच वर्षी आम्ही गाराणं घातलं, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. बाबा तुम्ही काही बोलणार नाही. बाप्पा, अहो तुम्ही आता काही म्हणू शकत नाही, कारण सगळ्या प्रकारच्या परवानग्या घेऊन झाल्यात आमच्या. आणि बाप्पा आता येऊया. अरे उत्सव तुम्ही श्रद्धेने साजरा करता की तुमच्या करमणुकीसाठी साजरा करता? उत्सवाचं मूळच जागेवर राहिलेलं नाही. त्यामुळे मी येणार नाही. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन.